जी कामतकर सर आणि DRM सर, माधव पालेकर सर हे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचंही मी या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आणि सरांना अशी विनंती करतो की महाराष्ट्र ग्रामीण बँकचे कार्य आणि या वर्षीच्या आर्थिक वर्षामधले जे उद्दिष्ट पूर्ती आहे त्याच्याबद्दल पत्रकार बांधवांना अवगत करून द्या. सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार. मागच्या वेळेस आपण मध्ये भेटलो होतो, त्यानंतर ही मला दुसरी पत्रकार परिषद आपली धाराशिव शहरामध्ये आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे आज 15 ऑगस्ट 17 ऑगस्ट म्हणजे जवळपास 4 महिने ह्या आर्थिक वर्षाला झालेले आहेत. वर्षभराचं जे काही उद्दिष्ट असतं ते उद्दिष्ट 12 महिन्यात पूर्ण करायचं असतं. आम्ही यावर्षी बँकेने अतिशय चांगली उत्कृष्ट अशा प्रकारची कामगिरी करून पहिल्या 4 महिन्यामध्ये पीक कर्जाचं उद्दिष्ट अतिशय कमी कालावधीमध्ये आणि अतिशय कमी स्टाफ असताना आपण पूर्ण केलेलं आहे. त्याबद्दल सर्व शेतकरी बांधव जे आहेत आपल्या धाराशिव जिल्ह्यातले त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी बँकेवर विश्वास दाखवला, त्यामुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या. दुसरी गोष्ट अशी आहे की उद्दिष्ट देत असताना दरवर्षी 20% वाढ दिली जाते, परंतु या बँकेनं 275 कोटी 30 लाखाच्या आगे 344 कोटीचं कर्ज वाटप म्हणजे एक रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचं काम यावर्षी केलेलं आहे. आणि योगायोगाने सगळेजण बघताय की यावर्षी पाऊस चांगला असल्यामुळे त्या पीक कर्जाची जी काही आम्ही दिली त्याचा योग्य तो वापर पण लोकांनी केला आणि आज पीक इतकं चांगलं येत आहे की लोकांना आता ज्यावेळेस राशी होतील त्यास आनंद खूप मोठा होणार आहे. त्याचबरोबर बँकेला पण वेळेवर उपयोगी आपण पडलो म्हणून त्याचा एक मोठा समाधान आमच्या टीमला मिळणार आहे. त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास आपल्या 37 शाखा आहेत. 37 शाखा मार्फत जे काही कर्ज वाटप केले ते पूर्ण ब्रँच वाईज माझ्याकडे इथं आहे. मी तुम्हाला त्याची कॉपी पण देईल. आणि एकूण 33,528 जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना 344 कोटी 10 लाखाचं वाटप आपण यावर्षी करू शकलो. अजूनही ती योजना बंद नाही काही नाही, अजूनही ती चालू आहे. आता कालपासून जरा ह्या आपल्या लाडकी बहीण योजनेचा महत्वाचा कार्यक्रम सरकारने जो आखला होता त्याचे पैसे येऊन पडल्यामुळे 4-8 दिवस याला थोडासा फी बसेल, परंतु ते संपल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही शेतकऱ्यांसाठी त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे जाणार आहोत. त्याचबरोबर त्यानंतर रब्बीचं जे काही कर्ज आहे रब्बीच्या कर्जासाठी पण आम्ही याच पद्धतीने काम करत राहू आणि जेणेकरून मार्चला जे काही 275 कोटीच्या आगे आम्ही निश्चितपणे 400 कोटीचा यावर्षी पात्रता ओलांडू एवढी खात्री मी आपल्या सर्वांना आणि आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी महोदय यांना मी देतो. हे करत असताना पीक कर्ज हा एकमेव आमचा अजेंडा राहिलेला नाही. हे करत असताना आम्ही पंतप्रधान रोजगार योजना आहेत किंवा मुख्यमंत्री रोजगार योजना आहेत या दोन्ही योजनांमध्ये गेल्या वर्षी उस्मानाबाद जिल्हा त्याच्या गेल्या वर्षी पहिला होता, गेल्या वर्षी दुसरा आला, त्याच्या अगोदर लातूर गेल्या वर्षी पहिलं गेलं. तर याच्यामध्ये सुद्धा मोठा वाटा जो सिंहाचा वाटा आहे तो महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा आहे. या जिल्ह्यातली 4 ज्या मोठ्या बँका आहेत, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा आहे. 3ऱ्या नंबरची बँक या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. आणि या सर्वांच्या माध्यमातून शासकीय योजनेचे जे जे काही उद्दिष्ट आहेत त्या सगळ्या अगदी म्हणजे तुम्ही म्हणाल की तहसीलकडून जो पगार येतो निराधार लोकांचा त्याच्यासहित आम्ही प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी वाटप करत असतो. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट की अतिशय कमी काम ह्याच्यामध्ये स्टाफमध्ये आम्ही काम करतो आहे. त्यामुळं लोकही आम्हाला समजून घेतात, स्वतःहून म्हणतात की नाही सर तुमच्या स्टाफ कमी आम्ही उद्या येतो. अशा प्रकारची आपुलकीची भावना या बँकेनं मराठवाड्यामध्ये पर्टिक्युलरली आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये केलेली आहे. पूर्वी मराठवाड्यामध्ये आम्ही कार्यरत असताना त्या काळामध्ये DCC बँका स्ट्रॉंग होत्या, त्यामुळे ग्रामीण बँकेमध्ये लोकांचा ओढा कमी असायचा. परंतु आता ज्यावेळेस DCC बँकेचं एकंदर चित्र लोकांच्या लक्षात यायला लागलं त्यानंतर पूर्ण मराठवाड्यामध्ये एक कल्ले असा कारभार म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा जास्त व्यवहार आम्ही या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने करत असतो. माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की आम्ही फक्त कमी जे पडतो फक्त मार्केटिंग मध्ये आम्ही कमी पडतो. बाकी बँका काम न करता त्यांचं मार्केटिंग करत राहतात, परंतु आम्ही काम करत राहतो आणि अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. म्हणून गेल्या वर्षीपासून आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मी या गोष्टी थोड्याशा लक्षात घेतल्या आणि आपल्याशी भेटून संवाद साधून पूर्वी संवाद आपला नसायचा
थोडंसं सुसंवादात बँकेचं जे काही काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आजकाल मार्केटिंगचा जमाना आहे, तर त्या मार्केटिंगच्या जमान्यामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि आपण सर्वजण या बँकेला जी खरंच तळमळीनं लोकांसाठी काम करते आहे, एक आपुलकीच्या भावनेने काम करते, एक कुटुंबाचा व्यक्ती समजून ही बँक काम करते, या सगळ्यांचं जर थोडंसं जर आपण प्रचार केला आमच्या बँकेचा, त्यानंतर मार्केटिंग आपण जर केलं किंवा अशा प्रकारचे जे पॉझिटिव्ह न्यूज असतात त्या न्यूज जर आपण वेळोवेळी दिल्या गेल्या तर मला वाटतं की आमच्या बँकेला आणखी सपोर्ट आपला सगळ्यांचा राहील. महिला बचत गट असतील किंवा शासकीय योजना असतील, त्या सगळ्यांमध्ये प्रचंड प्रकारचं काम बँक निश्चित करत आलेली आहे. पण तुमच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे लोकांना हे माहीत नसायचं, पण तर या वर्षापासून आम्ही पोहोचतोय आणि मला आशा आहे की आपण सर्वजण या आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपली बँक जी आहे ती लोकांपर्यंत न्या. आमच्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवा. आणि त्यांना मीडिया हा सगळ्यात मोठा स्तंभ आहे. मीडियाशिवाय आज कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. आणि आज पत्रकार बांधव जे आहेत ते सुद्धा आज अतिशय जागरूक पद्धतीने काम करत आहेत. तक्रारी जरी बळापूर आल्या तर त्या आमच्यापर्यंत पोहोचवा, साहेबांपर्यंत पोहोचवा, लगेच विस्तारित करायचं काम आम्ही आमच्या पातळीवर विविध पातळीवर करत असतो. पुनश्च एकदा सगळ्यांचे मी आभार मानतो आणि माझी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तर शासनाने दिलेलं टार्गेट पूर्ण केलं तुम्ही, पण ज्या शासनाच्या ठेवी असतात, जसं की विविध योजनांचे पैसे असतात, ते आपल्याकडे शासन ठेवताना ठेवत नाही, त्याबद्दल तुम्ही काय पाठपुरावा करणार आहे? हा अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला. ही बँक सरकारी बँक आहे, 100% सरकारी बँक आहे. परंतु दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की महाराष्ट्र सरकारची तर देशामध्ये कुठंच बँक नाही, ही एकमेव बँक आहे. महाराष्ट्र सरकारचे 15% शेअर्स असलेली एकमेव बँक आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही ठेवी मागायला जातो शासकीय ऑफिसला, त्यावेळेस ते म्हणतात की तुमचं बँकेचं नाव आमच्या लिस्टमध्ये नाहीये. मग ते प्रायव्हेट बँकेला, HDFC बँकेला, की ज्या काहीच बँका काम करत आहेत, ज्या खासगी बँका आहेत, अशा बँकांकडे बरेच फंड्स ट्रान्सफर होतात. हे जर फंड्स ग्रामीण बँकेमार्फत आले तर आणखीन जो काही आपला ग्रामीण बँकेचा विकास आहे आम्ही आणखीन जास्त पद्धतीने मदत या सगळ्यांना करू शकतो. दुसरी गोष्ट की मुख्यमंत्री रोजगार योजना आणि पंतप्रधान रोजगार योजना या 2 फ्लॅगशिप योजना आहेत. त्याच्यामध्ये नवयुवकांना रोजगार देण्याचं काम आम्ही करत असतो. तर याच्या माध्यमातून आपण सर्वांनी जर जागरूक केलं लोकांना, किंवा अशा जर कोणी भूतपूर्व युवक असतील तर त्यांना सुद्धा आमच्या सदस्य आहेत आपण पाठवून द्यावं. त्याला फक्त दत्तकची अट आहे. आणि दुसरं आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ एक आपल्याकडे आहे, त्यामार्फत ते परवा तुम्ही ऐकलं असेल की 1 लाख उद्योजक घडवले गेले. त्याच्यामध्ये या बँकेने चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. अशा अनेक योजना आहेत. मला वाटतं कृषी खात्याकडून ज्या योजना आलेल्या आहेत त्या योजनांमध्ये पण बऱ्यापैकी सबसिडी अनुदान मिळतं. ते द्यायचं काम आमच्या मार्फत आम्ही करत असतो. लोकांना माहित नाहीये, काही ठराविक लोक त्याचा गैरफायदा किंवा फायदा घेतात. तर अशा गरजू लोकांना जर आम्ही उपयोगी पडलो तर ते आमचं चांगलं होईल. कारण आमच्याकडे कमी स्टाफ असल्यामुळे आम्ही सगळ्या लोकांना पोहोचू शकत नाही. ते जर तुमच्या माध्यमातून याचा प्रचार जर झाला तर निश्चितपणे आम्ही त्याच्यामध्ये पण काम करू. वीज किती वितरण यावर्षी थकीत राहत नाही, पण गेल्या वर्षी पण आम्ही 300 कोटीचं वाटप केलं होतं. आणि त्यामध्ये वसुली पण आमची जवळपास या धाराशिव जिल्ह्याची 63% पर्यंत आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल 63% झाली आहे. आणि वसुलीचं वर्ष मार्च पर्यंत चालू असल्यामुळे त्याच्यामध्ये निश्चित वाढून 80% पर्यंत जाऊ. त्या बँकांच्या वसुलीच्या मानाने आमचं वसुलीचं प्रमाण अतिशय चांगलं आहे. सर, मागल्या PMDP आणि PMDP कर्ज जी आहे त्या कर्जाला सिक्युरिटीचा काय आहे का? नाही, काय माहिती का, 3 लाखापर्यंत आपण त्याला तारण घेत नाही. पण 3 लाखाच्या वरचं जर कर्ज असेल तर आमची बँक जी आहे का CGTMSE मध्ये कव्हर नाही, ज्या की राष्ट्रीयकृत बँका कव्हर आहे. त्या बँका कव्हर असल्यामुळे त्या आणि ते परवडत ऍक्च्युअली ते काय CGTMSE फी आहे 3% फी आहे. ती 3% फी तुमच्यावर लोड केली जाते आणि तुमच्याकडून घेऊन ते प्रीमियम म्हणजे जसा विमा काढतो आपण तशा पद्धतीनं ते कर्ज खात्याला टाकून दिलं जातं. आम्ही त्याच्यामध्ये नसल्यामुळे आम्हाला पर्यायानं कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून आम्ही ते 3 लाखाचे घेतो. 10 दिवसाखाली मोहा येते हे म्हणजे ठीक कर्जाचं टार्गेट पूर्ण केलं जात नाही. सुद्धा अशा नॅशनल बँकेमध्ये सरकारचं डिपॉझिट मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्यावेळेस पालकमंत्री म्हणा किंवा इतर नेते काही ज्यावेळेस म्हणजे बैठक घेतात त्यावेळेस ते सांगतात की नॅशनल बँकेमधलं आम्ही आमचं डिपॉझिट काढून घेऊ. पण असं कधी चालेल म्हणजे आपलं काय प्रयत्न करायचा आपल्याकडे डिपॉझिट करायचं. आम्ही वेळोवेळी आपण 125% फीस कर्ज म्हणजे पूर्ण केलंय वाटत करून. जिल्हाधिकारी महोदय साहेबांना आणि आम्ही CO साहेबांना या माध्यमातून नेहमीच भेटत असतो. त्यांच्याकडून आम्हाला आश्वासनं पण मिळतात की आम्ही तुम्हाला निश्चितपणे देऊ. परंतु त्यावरती फार काही चांगली कारवाई होताना अजिबात दिसत नाहीये.
कारण ज्या शाखेची एखादी शाखा असते जिल्ह्यामध्ये अशा शाखांना पैसे दिले जातात आणि जिथं 37 शाखांमार्फत आम्ही कारभार करतोय जिल्ह्याचा अर्ध्याच्या वरती आर्थिक विकास किंवा आर्थिक मदत आम्ही लोकांना करत असतो, पण त्या बँकेकडे थोडंसं सरकारचं दुर्लक्ष आहे हे निश्चित आहे. सर, मोहा येथे 10 दिवसाखाली महाराष्ट्र ग्रामीण बँकेला टाळं ठोकलं होतं शेतकऱ्यांनी. कर्ज वाटप होत नाही असा त्यांचा आरोप होता. बरोबर. काय प्रकार आहे तो? आणि आपण काय त्याच्यामध्ये लोकांचा गैरसमज काय झाला होता की स्वतः त्या लोकांमध्ये गेलो होतो, तिकडे गेलो होतो, ज्यावेळी त्यांची मिटिंग घेतली त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की बाबा इतर जे गाव आहेत ते 90% वसूल करतायत आणि आपल्याकडे मात्र आपण निवडणूक दिल्यामुळे आपल्या गावाला वाटप थांबलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्यांना सांगितलं की तुम्ही काय करता, हा कर्ज वाटप निवडणूक घ्या. पण त्यांनी तसं नाही म्हणजे साहेब, आम्ही आता तुमच्या बरोबरीने 50% ऍटलीस्ट गेल्या वर्षी ज्यांनी रिन्युअल केले, कारण गेल्या वर्षी रिन्युअल केलेल्या लोकांना जर चालू बाकी प्रोत्साहन जर यायचं असेल तर त्यांना यावर्षी रिन्युअल करणं भाग आहे. कारण ती गेल्या वर्षी चालू बाकीत होती, यावर्षी काही बाकीत होती, त्यामुळे त्याने कुठलाही मदत मिळणार नाही. त्यानंतर मी चेअरमन आणि अशा सगळ्या लोकांची मिटिंग घेतली. त्या मिटिंगमध्ये सांगितलं की असं असं आहे आम्ही ई वाटप करायला तयार आहे, 30% वाढ आम्ही देऊ. जे लोक जुने आहेत त्यांची मूळ अडचण काय होती की त्यांना वाढ देत नव्हती, जेवढ्या तेवढे पैसे देत. परंतु आम्ही त्यांना सांगितलं आम्ही 30%पर्यंत वाढ देऊ. शेतकऱ्यांकडे होल्डिंग आहे, त्यांच्याकडे जमीन शिल्लक आहे, पीक पाणी चांगलं आहे, म्हणजे आहे क्रॅश कव्हर, तर अशा लोकांनी 30% त्या बाबतीत आंदोलन पास घेतलं की शेवटचा पण एक पण आम्ही काय सांगितलं की नियमाने काम करणारे माणसं आणि नियमाने काम करत असताना इकडं तिकडं आम्हाला जाता येत नाही, कारण त्याची पूर्ण जबाबदारी आहे ते ब्रँड मॅनेजर. सॉरी, मुख्यमंत्री रोजगार योजना आणि पंतप्रधान रोजगार योजना आणि एक स्कीम आहे काम आहे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, त्यामार्फत आम्ही चांगले उद्योजक तयार केलेले आहेत. तुम्हाला सांगा ब्रँड केमच्या अलीकडे गाव आहे, त्या गावामध्ये आपण डाळ केली आता टाकली, त्या माणसाला जेव्हा 60% अनुदान मिळालं, 40% आपण दिलेलं आहे. तेच तुमचे प्रॉपर धाराशिष्ट आहे. शैक्षणिक कर्जाची काय परिस्थिती? शैक्षणिक कर्जाच्या बाबतीमध्ये थोडंसं व्याजदर ते असं म्हणून आमच्याकडे येत नाही आणि तिथं पण जसं सरांनी सांगितलं की तिथं पण कोल्हापूरची आम्ही 4 लाखाने टाकलेली आहे, त्यामुळे येत नाही. परंतु जर त्या ठिकाणी फॉरेनला जाणारा एखादा विद्यार्थी वगैरे असेल किंवा चांगल्या रेप्युटेड कॉलेजला ऍडमिशन चांगलं आम्ही आता 7 लाखापर्यंत मर्यादा वाढवू. ठीक आहे. दत्तकच गाव असावं काय एज्युकेशन लोन आणि पीक कर्ज आणि स्कीम सिस्टमॅटिक कर्जाला गाव दत्तक असलं पाहिजे, बाकी कुठल्याही दत्तकची अट नाही.